येथे 18 लाखाची घरफोडी करून फरार झालेल्या सराईत चोरास नागपुरात अटक केली आहे। झडतीमध्ये त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने मिळाले। रोशन केशवदास मेश्राम 41 वर्ष, राहणार भीमटेकडी गिट्टी कदान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। रोशन हा सराईत चोर असून त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत। मंगळवारी दुपारी त्याने भंडाऱ्याच्या गुरुनानक वार्डात राहणारे व्यावसायिक महेश सुरेश मंत्री 41 यांच्या घरी चोरी केली। घटनेच्या दिवशी मंत्री कुटुंबाकडे लग्न समारंभ होतं। दुपारच्या सुमारास सर्व कुटुंब घराला कुलूप लावून लग्नाला गेले होते। त्याच दरम्यान रोशनने मुख्य दाराचे कुलूप तोडून त्याच्या बंगल्यात प्रवेश केला। बेडरूमच्या कपाटातून रोख 18 लाख आणि सोन्याचे दागिने चोरून नेले। सायंकाळी मंत्री कुटुंब घरी परतले असता चोरी झाल्याचे समजले। तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयासाठी स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखा युनिट 2च्या प्रभारी पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी फुटेज पाहताच रोशनला ओळखले आणि त्याला गिट्टी खदान परिसरातून अटक करण्यात आली। अवघ्या 24 तासात नागपूर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने आरोपीला अटक केली आहे। भंडारा सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेला घरफोडीचा परवाचा गुन्हा नागपूर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकाने अगदी 24 तासात गुन्हा उघडकीस आणलेला आहे। प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी रोशन सेवकदास मेश्राम वय 41 वर्ष, राहणार IBM रोड गिट्टी खदान हद्दीमधला याला ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेतल्याबरोबर झडतीमध्ये त्याच्या गाडीच्या डिक्कीत सोन्या चांदीचे दागिने एकूण रक्कम रुपये 7,71,000 मिळून आले। केलेल्या चोरीबद्दल विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने चोरीस गेलेली उर्वरित रोख रक्कम 18 लाख याच्याबद्दल माहिती विचारली असता त्याने जवळपास अंदाजे 8,67,000 रोख ही ओळखीच्या सोनाराजवळ सोनं खरेदी करता दिली असल्याची कबुली दिल्याने सोनाराला संशयावरनं ताब्यात घेतलं। त्याच्याजवळनं 8,67,000ची कॅश रिकव्हर करण्यात आलेली आहे आणि चोरी करणारा चोर रेकॉर्डवरील आरोपी रोशन सेवकदास मेश्राम आणि संशयित सोनार या दोघांनाही भंडारा पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाई करता देण्यात आलेले आहे। पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत आणि नमूद गुन्हा उघडकीस आणून एकूण रक्कम रुपये 17,44,600 रुपयांचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून भंडारा पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे।